मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडचे पाय आता आणखी खोलात जात आहेत. दरम्यान वाल्मिक कराडचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. बीड आणि परळीतून गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोट्यवधींच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होतोय. कालच पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एका इमारतीत वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या एका महिलेच्या नावानं 2 ऑफिस स्पेस खरेदी झाल्याची माहिती उघडकीस आली. या संदर्भातली कागदपत्र सुद्धा उघड झाली आहेत. आणि यापूर्वी हडपसर भागातील मगरपट्टा सिटी इथे कराडच्या साथीदारांच्या नावानं काही मालमत्ता असल्याचं कळतंय. पुण्यानंतर वाल्मिक कराडनं पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं आता समोर आलंय. पिंपरी चिंचवडमधली ही तीच सोसायटी आहे आणि विशेष म्हणजे हा फ्लॅट वाल्मिक कराडनं त्याच्या कुठल्याही साथीदाराच्या नावानं न घेता स्वतःच्या आणि त्याच्या बायकोच्या नावानं खरेदी केलाय. वाल्मिक बाबूराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावानं हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतल्या पार्क आयव्होरी या इमारतीमध्ये हा 4 BHK फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजारभावानुसार साधारण 3.5 कोटींची किंमत आहे. सध्या या फ्लॅटमध्ये कुणीच राहत नाहीये. मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या फ्लॅटच्या बाहेर नोटीसही लावली आहे. ही नोटीस सुद्धा तुम्हाला या दृश्यांमध्ये दिसत असेल. खरं तर मागच्या महिनाभरापासून वाल्मिक कराड या नावाभोवती महाराष्ट्रातलं राजकारण फिरताना दिसतंय. कारण हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो आणि त्यामुळे अगदी धनंजय मुंडेंनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी होताना दिसते. कारण मुंडेंनी राजीनामा दिला तरच निपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी होईल असं बोललं जात आहे. खरं तर पुण्यानंतर वाल्मिक कराडचं हे पिंपरी चिंचवडचं कनेक्शन सुद्धा समोर आलंय. वाल्मिक कराड हा बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे. कराडवर सध्या मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. त्याचीच आता बेहिशोबी मालमत्ता समोर येते. पुण्यातील वाल्मिक कराडच्या मालमत्ता एक एक करून समोर येत आहेत. आता पिंपरी चिंचवडमधील शहरातील पार्क स्ट्रीट या सोसायटीमध्ये हाच तो 4 BHK फ्लॅट आहे. वाल्मिक कराडच्या गडगंज संपत्तीबाबत रोजच नवनवीन खुलासे समोर येत आहेत. विशेष म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावाने जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटवर पाटी मात्र फक्त वाल्मिक कराडच्या नावाचीच आहे. करोडोंची किंमत असलेल्या या फ्लॅटचा कर मात्र भरला नसल्याचंही उघडकीस आलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेचा मिळकत कर भरला नसल्याची बाब आता समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागानं त्याच्या या फ्लॅटवर नोटीस सुद्धा लावली आहे. याशिवाय वाल्मिक कराडनं मागच्या 25 ते 30 वर्षांच्या कालावधीत हजारो कोटींची संपत्ती गोळा केल्याचा आरोप होतोय. बीड, परळी, केज यासह वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांची बेनामी संपत्ती असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातही वाल्मिक कराडनं कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. सध्या या वाल्मिक कराडवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सुरुवातीला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही संशयित आरोपी केले. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे, लोकमत व्हिडिओ.